जय शिवराय। 1 तारखेला नितेश राणे यांच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये जी रॅली व सभा होणार आहे, त्या सभेच्या अनुषंगाने आज आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं आहे। त्या निवेदनात स्पष्टच केलेलं आहे का जे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला गेला आणि ज्या व्यक्तीमुळे तो पडलाय ती व्यक्ती मुळातच RSS माइंडेड आहे, म्हणजे तो आपटे। आणि ती भूमिका ज्या वेळेस आम्हाला समजत आहे का हे जाणून बुजून होतंय, जो अपमान करणं छत्रपतींचा असेल, मराठा समाजाचा असेल किंवा इतर बहुजन समाजाचा जो अपमान राणेंकडून होतोय, त्या अनुषंगाने आज आम्ही अखंड मराठा समाज व शिवप्रेमी इथं आलो आहोत। याच्या माध्यमातून नितेश राणेंना आम्ही बहिष्कृत करत आहोत व संपूर्ण बहुजन समाजालाही उद्या होणाऱ्या 1 तारखेच्या रॅलीमध्ये आपण यांच्या मनसुबे पूर्ण होऊ नाही द्यायचे। आपण यांच्या रॅलीला जे शिवप्रेमी आहेत, जे अखंड मराठा समाज मनोजदादा जरांगेंना मानतात, या एकाही व्यक्तीने या रॅलीमध्ये सहभागी होऊ नये, यांच्यावर बहिष्कार टाकावा। हे बहिष्कार टाकण्याचं कारण एक आहे का यांना येत्या इलेक्शनमध्ये लेट करायचे आहेत, या निवडणुका लेट करायच्या आहेत, राष्ट्रपती राजवट लागू करायचे आहेत का जेणेकरून आता जो मनोजदादा जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालू आहे का दिल्लीच्या धर्तावर अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं जंतर मंतरवर आणि तो इफेक्ट आपला भेटला, तसा महाराष्ट्रात इफेक्ट मनोज जरांगेंना भेटतो का काय, ह्या भीतीने यांनी हे आंदोलनं घेणं, या सभा घेणं व समाजात तेढ निर्माण करणं, दंगली घडवणं हा यांचा मनसुबा आहे। आणि हा मनसुबा यांचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी या सर्व बहुजन समाजाने आणि शिवप्रेमींनी यांच्या रॅलीवर बहिष्कार टाकावा अशी आम्ही सगळ्या मराठ्याच्या वतीने विनंती करतो। कारण जर ह्या इलेक्शन पुढे लोटले गेले, राष्ट्रपती राजवट लागू झाल्या, तर यांचे मनसुबे कामयाब होणार आहेत। आणि आज जे वातावरण आहे का BJPला हे धोकेदायक आहे, BJPच्या सीटा निवडून येणार नाहीत, हे यांना सगळ्यांना समजलं आहे। म्हणून यांनी जे आता घाट घातलाय का 2 समाजात दंगली झाल्या पाहिजेत, मराठा समाजांना विरोध केला पाहिजे, मग जे हिंदुत्ववादी काही मोजके लोक आहेत का जे RSS पुरस्कृत आहेत, यांनी जाणून बुजून कोणाचे डोके फोडले पाहिजेत आणि त्याचं दंगलीत रूपांतर झालं पाहिजे। दंगलीत रूपांतर झालं का त्या दिवशी राष्ट्रपती राजवट लागू करायला हे मोकळे झाले। त्यामुळे मी सगळ्यांना छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन विनंती करतो की दादा हो, आपण सगळ्या शिवप्रेमींनी आणि अखंड महाराष्ट्रातल्या जेवढा बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने या रॅलीला पाठ फिरवावी व होणारा भविष्यातला धोका आहे, जे दंगली आहेत, त्या रोखण्याचा प्रयत्न करावा ही विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय।